गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या नळपाणी योजनेचा त्रास सहन करणाऱ्या श्रीवर्धनकरांसाठी अखेर अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। श्रीवर्धन शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आणि वेळोवेळी फुटणारी मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असून त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला। हे समजून घेण्यापूर्वी आमच्या लोकप्रिय टाइम्स डिजिटल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्रीवर्धन शहराचा पाण्याचा प्रश्न 24 कोटींच्या पाणी योजनेच्या बोजवाऱ्यामुळे आणि सतत फुटणाऱ्या पाईपलाईनमुळे अत्यंत बिकट झाला होता। लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात होतं। या गंभीर परिस्थितीची दखल घेत श्रीवर्धन येथील नगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुखांच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने महाड पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांची तातडीनं भेट घेतली आणि श्रीवर्धनकरांची व्यथा मांडली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोगावलेंनीही क्षणाचाही विलंब न करता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि मुख्य जलवाहिनी संपूर्णपणे बदलण्यासाठी 8 कोटी रुपये देण्याचे तात्काळ मंजूर करून देणार असल्याचं खात्रीदायक वृत्त श्रीवर्धन नगरपालिकेचे गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी सांगितलं। या संदर्भात अधिक माहिती देताना भुसाणे यांनी सांगितलं, श्रीवर्धनची जनता पाण्यासाठी अत्यंत हालअपेष्ट सहन करत होती। निकृष्ट कामामुळे मुख्य पाईपलाईन सतत फुटत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत होता। मात्र आमच्या शिष्टमंडळानं भरतशेठ गोगावलेंची थेट भेट घेताच त्यांनी श्रीवर्धनकरांसाठी थेट 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला। तहानलेल्या श्रीवर्धनकरांसाठी हा खूप मोठा दिलासा असून खऱ्या अर्थानं जनतेसाठी अनाथांचा नाद धावून आला। या 8 कोटींच्या निधीमुळे आता श्रीवर्धनमधील गळक्या फुटक्या पाईपलाईनचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।